कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यातील उच्च दाब वीज वाहिन्यांचं जाळं मजबूत होणार आहे। मृत व्यक्तींच्या बँक खात्यावर दावा करणं सोपं होणार आहे। तर एसटी महामंडळाच्या जमिनींचा 98 वर्षांचा भाडेपट्टा करार अयोग्य आहे। अमेरिकेच्या 50% टॅरिफला भारतानं प्रत्युत्तर दिलंय। IT मधील विद्यार्थ्यांना आता मॅनेजमेंटचे धडे शिकवले जाणार आहेत। BCCI माहिती अधिकाराच्या कक्षेपासून दूरच आहे। दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी करीनावर निशाणा साधलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 7 ऑगस्ट वार गुरुवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातील वीज वाहिन्यांची। सध्या 29,000 मेगावॅटच्या घरात असलेली विजेची मागणी पुढल्या 5 वर्षात 45,000 मेगावॅट पर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक वीज प्रकल्प उभारले जात आहेत। त्यामध्ये तयार होणारी वीज मुंबई, नवी मुंबई, पुणे अशा मुख्य शहरांपर्यंत वाहून आणण्यासाठी, उच्च दाब वीज वाहिन्या टाकण्यासाठी आणि वीज उपकेंद्र उभारण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। त्यानुसार वीज दरावर आधारित स्पर्धात्मक निविदांच्या माध्यमातून विशेष हेतू कंपन्यांकडून कामं केली जाणार आहेत। त्यामुळे भविष्यात राज्यातल्या उच्च दाब वीज वाहिन्यांचं जाळं मजबूत होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात औष्णिक वीज केंद्र आहेत। त्यामध्ये तयार होणारी वीज ही महापारेषणच्या उच्च दाब वीज वाहिन्यांच्या माध्यमातून वीज वितरण कंपन्यांच्या वीज उपकेंद्रांपर्यंत आणली जाते। मात्र सध्या वेगवेगळ्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्प, रूफटॉप सोलर, उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारले जात आहेत। त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, संभाजीनगर, पुणे इथं विजेची मागणी वाढू शकते। त्या ठिकाणी वीज पोहोचवता यावी म्हणून उच्चदाब वीज वाहिन्या, वीज उपकेंद्र उभारली जाणार आहेत। पुढल्या 30 वर्षांपर्यंत या वीज वाहिन्यांच्या संचालनाची जबाबदारी ही संबंधित कंपनीकडे असणार आहे। नवी मुंबईतल्या महापे इथं उपकेंद्र उभारणी होणार आहे। जेजुरी, हिंजेवाडी ही वीज वाहिनी डबल सर्किट केली जाणार आहे। तर पुणे जिल्ह्यातील सासवड इथं वीज उपकेंद्र उभारणी, संबंधित जोड वाहिन्या उभारणार आहेत। तर धाराशिव जिल्ह्यात वाशी इथं उपकेंद्र उभारणी तसंच संबंधित जोड प्रणाली होणार आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मृत व्यक्तीच्या बँक खात्याची। रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे। आता जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना बँक खातं किंवा लॉकरशी संबंधित कामांसाठी पूर्वीसारख्या लांबलचक प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाहीये। 6 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या ग्राहक अनुकूल पावलाची माहिती दिली। ते म्हणाले की आम्ही मृत ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये आणि लॉकर्समध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सोपी आणि एकसमान करणार आहोत। त्याचा थेट फायदा अशा कायदेशीर वारसांना आणि नामांकित व्यक्तींना होईल जे त्यांच्या प्रियजनांच्या बँक संबंधित समस्या सोडवण्यासाठी इकडे तिकडे धाव घेत आहेत। आत्तापर्यंत प्रत्येक बँकेची स्वतःची प्रक्रिया होती, त्यामुळे त्रास आणि विलंब होत होते। त्यामुळे आता RBI सर्व बँकांसाठी एकच मानक प्रक्रिया लागू करण्याची योजना आखत आहे, जेणेकरून प्रत्येक ग्राहकाला समान सुविधा मिळेल। 18 ऑगस्ट 2021 रोजी RBIनं एक परिपत्रक जारी केलं होतं, ज्यामध्ये मृत ग्राहकांच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी काही नियम देण्यात आले होते। प्रत्येक बँकेला यासाठी त्यांच्या बोर्डानं मंजूर केलेलं धोरण बनवावं लागेल, जे इंडियन बँक असोसिएशन किंवा नाबार्डनं सुचवलेल्या मॉडेल ऑपरेशनल प्रोसिजरनुसार असेल। मृत व्यक्तीच्या लॉकरमध्ये किंवा तिजोरीत ठेवलेल्या वस्तू नामनिर्देशित व्यक्तीला देण्यासाठी बँकांना नियमांचं पालन करावं लागेल, ज्यामध्ये बँकिंग नियमन कायदा 1949, बँकिंग कंपन्या नियम 1885 आणि भारतीय उत्तराधिकार कायदा यांच्या अटी लागू होत आहेत। दावे निकाली काढण्यासाठी देखील एक कालमर्यादा आहे। सर्व कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आतच दावा निकाली काढणं आवश्यक आहे।
यासाठी मृत्यू प्रमाणपत्र आणि नामनिर्देशित व्यक्तीची ओळख पटवणं सुद्धा आवश्यक आहे. बँकांना लॉकरच्या वस्तू योग्य व्यक्तीकडे जातील याची खात्री करावी लागते आणि यासाठी प्रत्येक बँक स्वतःचा दावा फॉर्म तयार करते. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात एसटी महामंडळाची. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करण्याच्या सुधारित धोरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्ट्याचा कराराचा कालावधी हा 60 वर्षांऐवजी 49 वर्षांचे 2 टप्पे असे म्हणजेच 98 वर्षे करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. पण इतक्या मोठ्या कालावधीसाठी भाडेपट्टा करार असणं अयोग्य आहे असं मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर उपयोग करण्याकरता यापूर्वी 2001 मध्ये भाडे कराराचा कालावधी हा 30 वर्ष होता. त्यानुसार महामंडळानं 2016 पर्यंत राज्यात असे 45 प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरित करा या धोरणानुसार राबवले होते आणि याच धोरणानुसार राज्यामध्ये 13 ठिकाणी आधुनिक बस तळ उभारणं प्रस्तावित होतं. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला होता. केवळ पनवेल आणि छत्रपती संभाजीनगर इथं प्रकल्पांना प्रतिसाद लाभला. त्यामुळे 2024 मध्ये नवं धोरण आखण्यात आलं. या धोरणात भाडेपट्टा कराराचा कालावधी हा 30 वर्षांवरनं 60 वर्ष करण्यात आला. पण मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 60 वर्षांऐवजी तो आता 49 अधिक 49 असे एकूण 98 वर्ष करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात 50% टॅरिफची. अमेरिकेनं भारतावर 50% कर लादण्याची घोषणा केली. परराष्ट्र मंत्रालयानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रालयानं एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलंय की अलीकडच्या काळात अमेरिकेनं रशियाकडनं भारताच्या तेल आयातीत लक्ष केलंय. आम्ही या मुद्द्यावर आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. यामध्ये हे देखील समाविष्ट आहे की आमची आयात बाजारपेठेवर आधारित आहे. देशातील लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं केली जाते. म्हणूनच हे अत्यंत दुर्दैवी आहे की अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतलेला आहे, जे इतर अनेक देश त्यांच्या स्वतःच्या हितासाठी करतायत. हा एक अन्याय, अन्याय्य आणि अनावश्यक निर्णय आहे. भारत आपल्या हितांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व पावलं उचलणार आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात ITI विद्यार्थ्यांची. राज्यातील ITI मधल्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच बिझनेस अॅनालिटिक्स, मार्केटिंग, प्रोडक्शन, फायनान्शियल्स अशा मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाचे धडे मिळणार आहेत. हे 3 ते 4 महिन्यांच्या अल्प मुदतीचे अभ्यासक्रम आहेत. ITI मधल्या विद्यार्थ्यांना मोफत तर इतर विद्यार्थ्यांना शुल्क आकारून मॅनेजमेंट विषयाचे हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतील, अशी माहिती रोजगार आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. राज्य स्टार्टअप आणि नाविन्यता धोरण 2025ची घोषणा झाल्यानंतर त्यांनी या धोरणापलीकडे जाऊन पहिल्यांदाच विभागानं मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर स्किल, सर्व्हिस इंडस्ट्री आणि AI वर आधारित अशा एकूण 20 अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांची रचना केली आहे. हे अभ्यासक्रम राज्यातील प्रत्येक ITI मध्ये सुरू केले जाणार आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं. नव्या क्रीडा विधेयकात कळीचा मुद्दा असलेल्या माहिती अधिकाराच्या अटीतून BCCIला मुक्तता मिळालेली आहे. केवळ सरकारी अनुदान किंवा मदतीवर अवलंबून असलेल्या संस्थांचाच माहिती अधिकाराच्या नियमात समावेश असेल, अशी सुधारणा क्रीडा विधेयकात करण्यात आलेली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी 23 जुलै रोजी लोकसभेत हे विधेयक सादर केलं होतं. प्रारंभी विधेयकाच्या कलम 15(2) मध्ये नमूद करण्यात आलं होतं की ओळख प्राप्त झालेली क्रीडा संस्था ही कायद्यानुसार तिच्या कार्य आणि जबाबदाऱ्या आणि अधिकाऱ्यांच्या संदर्भात माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरण मानली जाईल. पण BCCIनं या आधीपासूनच माहिती अधिकाराच्या कक्षेत येण्यास विरोध दर्शवलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या टीकेची. बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री करीना कपूर खाननं आपल्या फिल्मी कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र तिच्या एका चुकीच्या निर्णयानं ती एका लक्षवेधी भूमिकेपासनं वंचित राहिल्याचं तलाश, बरसात आणि शाकालाका बूम बूम सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे सुनील दर्शन यांनी अलीकडेच उघड केलंय. दिग्दर्शक सुनील दर्शन असं म्हणाले आहेत
की ऐतराजसाठी सुरुवातीला प्रियंकाच्या भूमिकेसाठी करीना कपूरला विचारण्यात आलं होतं. ती ही भूमिका सहज करू शकली असती, पण तिनं नायिकेची भूमिका करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिच्या हातून एक प्रभावी भूमिका निसटली. तेव्हा नकारात्मक भूमिकांना फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं, पण प्रियंकानं त्या भूमिकेला स्वीकारून ती पूर्ण ताकदीनं साकारली. मला वाटतं करीनानं त्यावेळी थोडं पुढचं न बघता निर्णय घेतला असता तर ती भूमिका तिच्या कारकिर्दीत वेगळं वळण ठरू शकली असती. प्रियंका त्यावेळी चांगली यशस्वी होती, पण तरीही तिनं रूढ नायिकेच्या चौकटी बाहेर जाऊन एक गुंतागुंतीचं पात्र साकारलं. ही गोष्ट तिच्या अभिनयातील आत्मविश्वास आणि आव्हान स्वीकारण्याच्या वृत्तीचं उदाहरण आहे, असं ते म्हणाले. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या आपण पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.